मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी स्थापन केलेलं हे जनतेच्या व्यापक चळवळीचं व्यासपीठ आहे. जवळपास या चळवळीला आता 51 वर्ष होत आहेत आणि या चळवळीमुळेच मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न, विशेषतः खंडपीठाचा प्रश्न असो, रेल्वे रुंदीकरणाचा प्रश्न असो, वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न असो, इंजिनिअरिंगच्या जागा वाढवण्यासंबंधीचा प्रश्न असो, वैद्यकीय जागांचा प्रश्न असो, एका विद्यापीठाचे 2 विद्यापीठ करण्याचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न गोविंदभाईने लावून धरले आणि गोविंदभाईंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या त्यागाला कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर ते सरकार मानत असे. आणि विशेषतः केंद्रामध्ये जे नरसिंहराव होते पंतप्रधान, ते गोविंदभाईंच्या हाताखाली स्वामीजी जेव्हा हैदराबादमध्ये स्वातंत्र्य लढ्याचं काम करायचे तेव्हा शंकरराव चव्हाण आणि गोविंदभाई श्रॉफ हे आणि नरसिंहराव हे दोघेही, नरसिंहराव आणि शंकरराव हे गोविंदभाईंच्या हाताखाली काम करत होते. एकदा शंकररावांची सायकल हरवली तर शंकररावांनी क्षमा मागितली गोविंदभाईंना की माझी सायकल हरवली. म्हणजे आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री, आंध्रचे मुख्यमंत्री हे स्वामी आणि गोविंदभाईनं दिलेली देणगी आहे. देशाला दिलेला पंतप्रधानसुद्धा हा गोविंदभाईंच्या तालमीत तयार झालेला एक कार्यकर्ता आहे. म्हणून मला असं वाटतं की गोविंदभाईंच्या या रिलेशनचा आणि त्यागाचा फार मोठा फायदा मराठवाड्याला झाला. पण गोविंदभाईंची लढाऊ वृत्ती, त्यांचा साधेपणा, त्यांची समर्पित वृत्ती, त्यांची त्यागी भावना आणि कामातलं सातत्य या गोष्टीमुळेच हे व्यासपीठ आजपर्यंत जिवंत राहिलं असं माझं मत आहे. आता या व्यासपीठावर काम करणारे आमच्यासारखे, कोंपलवारसारखे, डॉक्टर बेलखोडेसारखे, काकासारखे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांनी ते स्पिरिट, तो धागा गोविंदभाईंच्या विचाराचा अंतःकरणामध्ये ठेवून हे जनतेचं व्यासपीठ जनतेच्या प्रश्नासाठी जितक्या आत्मीयतेनं आम्ही चालवण्याचा प्रयत्न करू, जितका त्याचा विस्तार करू, जितका तरुणांचा आणि महिलांचा त्यात सहभाग वाढवू, तितक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या प्रश्नांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतिमान होऊ शकेल. आपले विकासाचे बरेच प्रश्न अजून प्रलंबित आहेत. अनेक क्षेत्रातला आपला अनुशेष बाकी आहे. सिंचनाचा एकटा अनुशेष काढला तो 60,000 कोटीच्या पुढे जातो आणि सगळा अनुशेष विचारात घेतला तर 1,40,00,00,000च्या जवळपास हा आपला अनुशेष आहे. आणि जवळपास सगळे क्षेत्र, शिक्षण असेल, टेक्निकल एज्युकेशन असेल, वेटरनरी एज्युकेशन असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, रस्ते असेल, या सगळ्या क्षेत्रातला अनुशेष हा कित्येक पटीनं 10% 92% आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागे आहोत. हा मागासलेपणा घालवण्यासाठी आपल्याला खूप वर्ष याच ताकदीनं लढावं लागेल आणि आपल्याला महाराष्ट्र शासनाला हे सांगावं लागेल की प्रगत प्रदेशाचा विकास थांबवा. जोपर्यंत तुमच्या बरोबरीनं हे मागासलेले क्षेत्र तुमच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत प्रगत विकासाच्या क्षेत्राचं अनुदान बंद करा, या पद्धतीची मागणी करावी लागेल. केवळ लोकप्रतिनिधी आपले आहेत पण ते त्यांची निष्क्रियता हीच मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांची कोंडी न सुटण्याचं कारण आहे असं स्पष्टपणे जाणवतं. पण त्यांनासुद्धा लाजत काजत का होईना या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. एवढी लढ्याची ताकद वाढवण्याचं उत्तरदायित्व जनता विकास परिषदेच्या कार्यकर्त्यावर आहे. अशा पद्धतीच्या जिल्हा अधिवेशनातून, तालुका अधिवेशनातून ते स्पिरिट आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण व्हावं हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच आज कोंपलवार सरांच्या संयोजकत्वाखाली या ठिकाणचं हे जिल्हा अधिवेशन झालं, ज्याला जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मला असं वाटतं की हा प्रतिसाद आणि हा पाठिंबा हे निश्चितपणे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या भवितव्याची नांदी आहे. नमस्कार. मराठवाडा जनता विकास परिषद हे असं व्यासपीठ आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्याला जे काही वाटतं, जे काही करावं असं वाटतं आणि विकास कोणत्या दिशेनं जावा हे वाटते असं मांडण्याचं एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. ते कोणत्या विचारधारेला धरून नाही, ते कोणत्या पक्षाचं
हे नाही, तर ज्या ज्या माणसाला आपला विकास व्हावा वाटतो मराठवाड्यातल्या, त्या माणसांना एकत्र आणणारं हे असं एक खूप चांगलं व्यासपीठ आहे. आणि आत्ता रोडे सरांनी सांगितल्यासारखं मागच्या अनेक वर्षात अनेक मागण्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत, त्याला न्याय दिलेला आहे. मग ते इंजिनिअरिंग कॉलेजचं असो की आरोग्याच्या क्षेत्रातलं असो. मराठवाडा हा तुलनेनी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर प्रांताच्या तुलनेनी खरोखरच मागे आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आयुर्मान घेता येईल, सिंचन घेता येईल, वैद्यकीय सेवेची मेडिकलच्या सीट्स घेता येईल, मेडिकलच्या सुविधा घेता येतील. म्हणजे कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी मराठवाड्यावरती अन्याय झाला असं म्हणायला जागा नाही. ते वास्तव आहे. हे वास्तव काय आपण हुशार म्हणू किंवा चपलक नेतृत्व मानायला तयार नाही. आणि तो अन्याय सातत्याने होत आहे. हे आताच काही दिवसापूर्वी विदर्भाला सिंचनासाठी अनेक कोटी रुपये दिले आणि मराठवाड्याला काहीच दिलं नाही. हे अगदी ताजं उदाहरण आहे मागच्या 4-5 वर्षातलं. कोणत्याही अगदी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर मी नेहमी म्हणतो 1 लाखाच्या मागे 65 कॉट असायला पाहिजे, पण मराठवाड्यामध्ये 35च आहे. म्हणजे हा दुजाभाव का? तर एकतर 2 गोष्टी आहे. जो वाढपी आहे म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा सरकार असेल त्यांचं तरी दुर्लक्ष आहे, किंवा दुसरी एक म्हण आहे की रडल्याशिवाय आईसुद्धा बाळाला दूध पाजत नाही. मग आम्ही रडण्यात कुठं कमी पडतो का? तर ते कमी पडणं या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या निमित्ताने कुठेतरी ऑथेंटिक बनतं आहे. आणि मग हे बनलं तरी त्याला जी काही ऑथेंटिसिटी आहे, उदाहरणार्थ वैधानिक मंडळाच्या निमित्ताने होतं काही वर्ष, तेही हिरावून घेतल्यासारखं केलं आहे. वैधानिक मंडळाला 2020पासून एक्सटेन्शन नाही आहे. ते एक असं हक्काचं संविधानाने दिलेलं एक व्यासपीठ होतं की ज्या ठिकाणी आपण कुठे मागे आहोत, किती मागे आहोत याचा हिशोब आपल्याला देता येत होता, मांडता येत होता आणि संवैधानिकरित्या तो सोडवून घेत होता. पण तीसुद्धा मागणी आता कितीही जोर लावली तरी सरकार मान्य करायला तयार नाही. एकंदरीत मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारने लक्ष जरी दिलं नाही तरी इथल्या प्रक्रियेत सर्वसामान्य माणसांनी यायला पाहिजे. आणि म्हणून आजच्या अधिवेशनात आपण सक्षम बनलं पाहिजे मराठवाडा जनता विकास परिषद म्हणून. आणि प्रामुख्याने 20 ते 25 वयोगटातली मुलं, 30 वयोगटापर्यंतची तरुण ज्याला आपण म्हणू, असं अभ्यासू लोक याच्यात आले पाहिजे. मुली आल्या पाहिजेत, महिला आल्या पाहिजेत. असं झालं तर खरं प्रतिबिंब विकासाचं त्यामध्ये पडेल. आत्ता काय होतं आहे की जी काही अभ्यासू लोक आणि ज्या लोकांना वाटतं आहे आपण मागे आहोत ते लोकच फक्त याच्यात आहे. याचं पुढचं पाऊल आता कोंबलवार सरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पातळीवरती आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक सोमनाथ रोडे सर यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या लेवलवरती आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. अगदी आत्ता भोकर तालुक्यातून आमचं युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि आम्ही सर्वच जण असा विचार करतो आहे की या पुढील काही दिवस तरी आपण युवकांना सोबत घेऊन याच्यात सामील करून घ्यावं असं आमचं आज जवळपास ठरलेलं आहे. आम्ही जास्तीत जास्त कृतिशील होऊ तरच हे पुढे येईल आणि मग खऱ्या अर्थाने विकास आमच्यापर्यंत यायला चालना मिळेल असं आमचं मत आहे. अगदी काकांच्या सिनियरिटीपासून, सरांच्या सिनियरिटीपासून तर अगदी नवीन युवा नेतृत्व आमच्यासोबत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. धन्यवाद. मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेड व शाखा भोकरच्या वतीनं आज इथे आनंदधाम सीताखंडी तालुका भोकर येथे जिल्ह्याचं वार्षिक अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये 16 तालुक्यातील सर्व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये प्रत्येक तालुक्यांनी आपापल्या तालुक्याचे विकासाचे प्रश्न मांडले. त्याचबरोबर जिल्ह्याचे विकासाचे प्रमुख प्रश्न मांडले गेले. या सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत, परंतु गेल्या 40 वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जसा लेंडीचा प्रश्न अद्यापही पूर्णत्वाला लेंडी प्रकल्प गेलेला नाही, पण समाधानाची बाब आहे की जवळपास 90% काम झालेलं आहे. त्याचबरोबर बाबळी बंधाऱ्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा सुद्धा एक प्रश्न आहे,
तोही प्रश्न खरं म्हणजे तसाच लागलेला आहे, परंतु निधी येऊनही त्याचं शेतकऱ्यामध्ये वाटप होत नाही, ही खंत आहे. म्हणून प्रशासनाला वेळोवेळी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आम्ही विनंती केलेली आहे. निश्चित आमचे युवा नेतृत्व इंजिनियर विश्वांबर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तो प्रश्न निकाली निघणार आहे, हा माझा विश्वास आहे. तसंच यापुढे या अधिवेशनाच्या निमित्तानं काही ठराव घेण्यात आलेले आहेत. वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्यात यावी, नंबर 2. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील जे काही MIDC एरियाज प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, त्यापैकी जवळपास 14 तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योग नाहीत. म्हणून सरकारला आम्हाला जनता विकास परिषदेच्या वतीने विनंती करायची आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये MIDCमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग सुरू झाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला महाराष्ट्राला किंवा देशाला किंवा राज्याला SEZची गरज नाही, तर SAZची गरज आहे. स्पेशल ॲग्रिकल्चर झोनची गरज आहे आणि तो कृषी झोन प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापन करावा, अशा प्रकारचा ठराव घेण्यात आलेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची मागणी जो ठराव आहे तो या देशातल्या शेतकऱ्यांना कोणतंही सरकार उत्पादन खर्चावर आधारित 50% जास्तीचा नफा किंवा जास्तीत जास्त भाव देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की सरकार जेव्हा देशातल्या किंवा राज्यातल्या सर्व पिकाचा जी काही आहे ते MSP जाहीर करावा, सर्व पिकासाठी MSP जाहीर करावा आणि प्रत्यक्षपणे बाजारामध्ये शेतकऱ्याला जी किंमत मिळते ती मिळालेली किंमत आणि सरकारने जाहीर केलेला MSP यांच्यामधला जो काही अंतर आहे, हे भावांतर ज्याला आम्ही म्हणतो, ही भावांतराची रक्कम थेट या देशातल्या, या राज्यातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशा प्रकारचाही ठराव या परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातल्या जे काही मालगुजारी तलाव 750 आहेत आणि इतर तलाव आहेत, याच्यामधला गाळ काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये विशेष ठराव या अधिवेशनामध्ये पार पाडलेले आहेत. निश्चितपणे आदरणीय आमचे मार्गदर्शक, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य सोमनाथ रोडे सर आणि आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोक बेलकोडे सर आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली बाबळी बंधाऱ्याचा लढा लढला गेला, असे एक निस्वार्थ असं आमच्या मराठवाड्याचं आणि नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय रोशनगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि इंजिनियर विश्वांबर पवार आणि आमचे तालुक्याच्या संदर्भामध्ये संयोजक राहिलेले विठ्ठल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नव्यानं मराठवाडा जनता विकास परिषद काट टाकेल आणि युवक, महिला, विद्यार्थी आणि प्रौढ यांच्या चिंतनातून, प्रौढाच्या चिंतनातून आणि युवकांच्या ताकदीनं नांदेड जिल्ह्यातून पुन्हा एकदा मराठवाड्याची गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामन तीर्थ यांच्या स्वप्नातला जो विकसित मराठवाडा आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या जिल्हाध्यक्ष म्हणून मी देतोय. आणि निश्चितपणे या अधिवेशनासाठी जे सर्व युवक आणि महिला आणि जे या तालुक्यातील मंडळी आली त्यांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीस या कुंपलवार सर यांच्या आनंदधाम येथे, भोकर येथे आनंदधाम येथे रोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आज सामाजिक स्थितीचा उहापोह झाला. अनेक प्रश्न मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून भोकर तालुक्यातील या ठिकाणी आम्ही सोडून घेण्यासाठी खूप मदत या मराठवाडा जनता विकास परिषद झाली. मागील 10 वर्षापासून मी तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत होतो. या ठिकाणी युवकांना मोठी संधी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून या सर्व ज्येष्ठ नेतृत्वांनी नांदेड जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून युवकांना आपल्या भागातील प्रश्न व समस्या सोडून घेण्यासाठी व सामाजिक जाणीव असलेली, राजकीय याला कसलाही हस्तक्षेप नाही, एक समाजाबद्दल आपण काहीतरी देणं लागतो, अशा प्रत्येक युवकांना या ठिकाणी काम करण्याची संधी खूप मोठी आहे. तर जिल्ह्यातील जे की चळवळीची जाण आहे आणि समाजासाठी काही देणं लागतो असं ज्यांना अभ्यास आहे, अशांनी या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून आपल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी व आपल्या भागाचा, गावाचा, गल्लीचा विकास करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये सहभागी व्हावं, ही माझ्याकडून मी नम्र विनंती करतो व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो.